माय मारली बोक्याच्या गळ्यात माय पडली बोक्या बी माय करी झाला बोकाय सांगतो असे कोण बोके माय करी आजकाल काय सांगतो बोललेलं वाईट वाटतं खरं बोललं तर लक्षात घ्या मी कशा करता सांगतो इकडे लक्ष द्या अंतरात्म्याची भक्ती गोपिकेंनी ज्या वेळेला भगवंताला पाहिलं तेव्हा त्यांचं चित्तहरण झालं पण चित्तहरण का झालं संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात भगवंत पाहिला आणि परिस्थिती काय अभंगाच्या हरिने माझे हरिने सीत हरिने सीत हरिने माझे हरिने सीत हरिने सीत हरिने माझे हरिने सीत हरिने भगवंताकडे पाहिल्यावर आमचं चित्त हरण झालं भारवित्त विसरले भार विसरून गेले महाराज दृष्टांत आहे भागवतातला एक थोडक्यात दृष्टांत सांगतो आणि पुढे चलतो नीट ऐका भागवतामध्ये कशी परिस्थिती आहे की ज्यावेळेला महर्षी नारद मुनी लग्नाच्या पत्रिका वाटताय पत्रिका कोणाच्या आहे लग्नाच्या आहे भगवान कृष्णाच्या कोणाशी लग्न आहे रुक्मिणीशी लग्न आणि पत्रिका वाटत असताना रुक्मिणी मातेच्या आकाश मार्गाने नारद मुनी उडतायत आणि उडता उडता नेमकं समुद्रावरून जात असताना क्षीरसागर नावाच्या समुद्रावरून उडताना समुद्र देवतेने प्रश्न विचारला नारदा माझ्या लग्नाची पत्रिका नाही आहे का हो म्हटलं आणि हा भाऊ खरंच लग्नाला आला तर सत्यानाश नाही म्हटलं तर भगवंताचा सासरा आहे कन्यादान करणार नाही इकडे आड तिकडे विहीर नारदाने लगेच पत्रिका लिहिली आणि ती लिहिली तुमच्या लग्नाची पत्रिका माझ्या भगवंताच्या लग्नाची पत्रिका दिली महाराज आणि नारद मुनी धावत धावत घरी आले आणि भगवंताला सांगताय का नाही या त्या लग्नाची पत्रिका दिली मी त्या समुद्र देवताला मग कशाला काळजी करतो नचम चिंतयत्व आम्ही कशाला काळजी करतो तू नारद मी आहे ना देवा समुद्र लग्नाला आला तर नुसतं वारा वादन आलं तर दानाभांग होते आणि समुद्र आला तर तू कशाला काळजी करतो मी आहे ना बघ बरं देवा आणि नारद मुनींनी ही गोष्ट ज्यावेळेला सगळ्यांना सांगितली सगळेच्या सगळे दोष देत आहे नारदांना तुला आगाऊपणा कोणी करायला सांगितला एखादी चूक उद्या बापरे बाप सगळे असा लंबा घालतात त्याला असं वाटतं कुठून चूक केली मी काय लग्नाचा दिवस उजळला महाराज नारदाचं सगळं चित्त तिकडे की समुद्र खरंच लग्नाला येतो का काय आणि ज्या वेळेला परिस्थिती बघितली समुद्र देवता तिकून येऊ लागला नीट ऐका भगवंत चित्त कसं हरण करतो आणि ज्या वेळेला तिकून समुद्र देवता येतोय अहंकाराने येतोय
अहंकाराने समुद्र येत असताना खवळलेला आहे तो. आणि ज्या वेळेला समुद्र देवता येऊ लागला, सगळे घाबरू लागले, कृष्णा तो समुद्र येतोय रे, काय करायचं? भगवंत म्हटले काळजी कशाला करता, मी आहे ना. देवा अरे तू सगळं उद्ध्वस्त करेल रे. देव म्हटले कोणाच्याच केसाला धक्का लागणार. अरे देवा पण काय करायचं? भगवंत म्हटले चिंता करू नका, समुद्र येतोय. कुठपर्यंत आला? म्हटले देवा धुळं सोडलंय, मग पारोळा सोडलंय, मग पायदी सोडलंय, मग पिंपराळा सोडला, मग आला म्हणे जुन्या देवामध्ये घुसला म्हणे तो. देव म्हटले आला का? काळजी करू नका. देवाने स्वतःचा पेटा काढलेला आहे. नीट ऐका, काहीच नाही केलं माझ्या कृष्णाने, फक्त आपल्या डोक्याचा एक केस काढला, एकच केस. असा डोक्याचा एकच केस काढला महाराज आणि त्या समुद्राच्या दिशेने, समुद्र मंथना जगत जातत्वामाहा, जसा समुद्राच्या दिशेने एक केस फेकलेला आहे. नीट ऐका महाराज, सगळ्या गोपिका पाहताय, त्यांना सगळ्यांना विश्वास होता की माझा कृष्ण आमच्यावर संकट कधी येऊ देणार नाही, मागे पुढे उभा राहे. हरीने चित्त कसं हरण केलं त्याचं लक्षात घ्या. माझ्या देवाने फक्त डोक्याचा एक केस काढला, त्या समुद्राकडे फेकला. एवढा मोठा समुद्र भगवंताच्या एका केसामध्ये कुठे गायब झाला ते समुद्राने बी कळलं नाही. लक्षात घ्या, भगवंताने तो केस उचलला, परत आपल्या डोक्यात ठेवला, त्याच्यावर टोप ठेवला. आता समुद्र त्या केसात दाबला गेलेला आहे. जसा केसाच्या वरती भगवंताने मुकुट घातला, समुद्र गुदमरू लागला आणि समुद्र म्हणतोय देवा मी अहंकाराने तुझ्याकडे आलो होतो, पण माझा सगळा अहंकार नष्ट झालाय, मला माफ कर. मी मरेल पण याच्या पुढे तुझ्याकडे अहंकार करणार नाही. फक्त एकचदा मला तुला डोळे भरून पाहू दे आणि माझा अहंकार नष्ट झालेला आहे, मला जागा दे. भगवंताने पाहिलं, नम्रतत्वायाम सर्वतोपरी शरणत्वमाहा, तो नम्रतेने शरण आलेला होता. देवाने लगेच आपला मुकुट काढला, तोच समुद्राचा केस काढला आणि तो भगवंताने असा झटकला. नीट ऐका, आज ज्याला तुम्ही आम्ही द्वारका म्हणतात, त्या द्वारकेपाशी तो समुद्र सडकला गेला. अगोदर नव्हता, भगवंताच्या ह्या कृतीमुळे तो आलेला आहे. तिथे समुद्र तयार झाला. मग त्या समुद्राने भगवंताला पाहिलं आणि सांगितलं का नाही, या माझा अहंकार गेलेला आहे, आता मला काहीतरी वरदान दे. भगवंताने सांगितलं मी तुला वरदान देतो. ऐक, तू मला पाहून मोहित झालेला आहे, मला पाहून तू तुझा अहंकार विसरलाय, मला पाहून तुझा कामक्रोध विसरलेला आहे, म्हणून मी तुला वरदान देतो. द्वापार युगाच्या शेवटी ज्या वेळेला मी ही द्वारका नगरी सोडून जाणार, तेव्हा चिंता करू नको, ही द्वारका नगरी मी तुझ्यातच समाविष्ट करेल आणि तुझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हे माझं तुला तत्वज्ञानाचं वाक्य म्हणते. विठाल म्हणून भगवंताने चित्त हरलं. हरिने माझे हरिले चित्त भान विसरले. आणि मग असं चित्त हरण केल्यावरती भगवंताने ती द्वारका नगरी तिथे बुडवली. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती, जास्त सांगायची गरज नाहीये, कारण चरित्र पण घ्यायचंय आणि घड्याकडे पाहिलं तर जवळजवळ 9:45 होऊन गेलेली आहे. टायमाच्या आत कार्यक्रम संपायचा आहे, म्हणून चरित्र पण बाकी आहे. नाहीतर बाकीचे म्हणती होता बामन लावली लामन, काही बिंदरणी म्हणतात, म्हणून थोडं शॉर्टकटच घेतो. पुढे ऐका महाराज, भगवंताने त्या प्रकारचं कार्य केलं. हरिणी माझे हरिले चित्त भान वित्त विसरले. वास्तविक भगवंताकडे पाहिल्यावर चित्त विसरणारी व्यक्ती कोण कोण होते मी सांगतोय म्हणून नाही. ज्या वेळेला कानोपात्रा नावाची स्त्री पांडुरंगाच्या दरबारात गेली महाराज, आणि गेल्यावर तिने भगवंताला पाहिलं, पांडुरंग कांती दिव्य तेज कानोपात्रा भगवंताच्या दरबारात गेली होती. आणि काय झालं परिस्थिती नीट आहे का. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे
वाक्यावर विश्वास नव्हता, आतमध्ये गेली आणि जेव्हा भगवंताचे पाय दाबून पाहिले, संतांनी सांगितलं होतं त्याचे पाय नरम आहेत, नरम लोण्यासारखे. पण तिनं हात ठेवले पायावर. अरे एका कडक लागताय म्हणे, संत चाटा मारता म्हटले. संत म्हटलं आम्ही कधी खोटं बोलत नाही, मिथ्या अनाच्या वदतत्व हा, आम्ही खोटं बोलत नाही. तेव्हा तिने 2 नंबरचा बोट घेतला आणि देवाच्या डाव्या पायाला टोचून पाहिला. नीट ऐका बरं, जसा तिने डाव्या पायाला बोट टोचून पाहिला, आजही पंढरपूरला जाऊन पहा, माझ्या भगवंताच्या डाव्या पायाला एवढं खड्डं पडलेलं आहे. याचा परिणाम काय झाला होता नीट ऐका. तिचं सगळंच्या सगळं चित्त भगवंताच्या चरणावर गेलं, भानवित्त विसरली आणि मग ती सांगू लागली, देवा आता मी घरी जाणार नाही, आता मी कुठे कशी जाऊ घरी. याचं कारण आता कैसे जावो घरा, आता कैसे जावो घरा, कैसे जावो आमच्या गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या. काय संत जमलाय महाराज. काही काही खरंच मनापासून करताय, काही काही नुसते मागून मजा घ्यायचे कामं करताय. काही काही नुसते म्हणतात पाहिले पाहिले तो कसा वाकडा तिकडा होतो, पाहिले पाहिले. आपल्याला काय फरक पडतो हे गमतीचा भाग सोडा महाराज. खरंच असे गायक वादक भेटणं भाग्याची गोष्ट आहे आणि हे सगळ्याच्या सगळं गुरूंच्या कृपेचा आशीर्वाद असतो महाराज. एकेका कीर्तनात जवळजवळ 8-8, 9-9 कीर्तनकार राहणं आणि त्यांच्यासमोर बोलणं साधी गोष्ट नाही. नीट ऐकून घ्या महाराज, माझ्यासारख्या पामराला हा मान मिळाला. खरंच सांगतो मी, आज आदरणीय सूर्यभानंदजी महाराज हे याच्यातले सगळे बरेच कीर्तनकार म्हणून महाराज बसलेत समोर. मी बी मनोज, ते बी मनोज, दोन्हीसारखे. मी बी तसाच, मी बी ते बी तसेच. मी बी पक्का, ते बी पक्का, काही फरक पडत नाही. नावाने चांगला अर्थ घ्या ना तुम्ही, काही बी घ्या सगळ्या अर्थ, काही हरकत नाही. लक्षात पावा प्रीतम दादा आहे ना, काय बोलशाल बोला तुम्ही. गमतीचा भाग सोडा. मनोज नावाले वरदान आहे माय बापा हो. माझी आई मला लहानपणी गण सांगायची म्हणे, बेटा नवरदेव अंग होत असला की खाली उभा राहायचा म्हणे. म्हटलं का बरं म्हणे, हायटचं पाणी पडला की गोरा बी. मी गहिरी लगन फिरला पण थोडा बी गोरा बी पडला बा. खरंच बरं बाबाची शपथ घेऊन जातो. काय करा अजून आता सगळ्यात नाही प्रत्येक हे आमचे कल्पेश महाराज, मोहन महाराज काय मागतात. मी तर त्या फेड्या लवणीच्या जाहिरातवाल्या बाईच्या कानपट्ट्या पडणार बाबा. खरंच मी तिला मला दिसू द्या, मी स्त्रीचा आदर करतो पण तिला लंबा घालणार. मी डायरेक्ट म्हणते फेड्या लावली लावा 7 हप्त्यात गोरे पडा. मी 17 वर्षापासून लावते पण गोरा पडला नाही. काय अशी काय जाऊ द्या. या जाहिराती इथला लंबा लावतात. अजून ती एक जाहिरात आहे कोणती, संतूर मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. म्हणजे काबरो मैं संतूर से नहाती हूँ. आम्ही का निरमा पावडर आणत होता. काय वाय बापाला खुशाल म्हणते ती, मैं संतूर से नहाती हूँ, मेरी त्वचा से उम्र. वावरात कामले मार मग समजेल काय बेंदी काय येते. अशी बसतो करतून म्हणते एक ती पोरगी येते. मग मी खरी का खोटी काय काही किलच माहिती नाही. काय वाय बारपणा करता. आणि आपले लोक बी लगेच म्हणजे पोरगी तसं म्हणतात. अजून ती एक जाहिरात येते, त्या अंगावर ते फुसफुस मारतात आणि त्या 2-3 बाया जमा होतात. तिथले डबडे मारले पोरांना एक बी कुठं झाला नाही बाबा. पण लोक इथले वेळे. अजून एक ती नवीन जाहिरात आली आता, कोलगेटची जाहिरात. त्या बाईले दाताचा पतळा नाही आणि ती म्हणते मी कोलगेट वापरते व तुला दात नाही हो म्हातारी.
तुले जातो नाही तू काय कोलगेट वापरशील तू का हिल्ल्यांलेच कोलगेट लावशील आणि आमचे लोक म्हणतात कोलगेट की जाहिरात किती मस्त आहे तुले लंबा घातला पाहिजे पहिले काय सांगू महाराज चित्त याच्याने हरण होत नाही उलट याच्याने चित्त विचलित होतं एकाग्र चित्त करायचं असेल तर समर्थ रामदास स्वामींचा एक गोड श्लोक आहे मनाचे श्लोक तर सगळे चांगले पण त्याच्यामध्ये एक मनाच्या श्लोकातला एक श्लोक अत्यंत चांगला आहे मन म्हणजे तुकोबारायांचा अभंगपणे आणि समर्थांचा श्लोक सुद्धा आहे नीट आहे का मन करा रे तुमचं मन चांगलं करा महाराज आणि ते मन गोपिकेंनी केलं होतं म्हणून हरिने माझे हरिने चित्त भानवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोव्हे बरा लौकिक याचा गर्भित अर्थ काय एकदा ज्याने भगवंताचं दर्शन घेतलं ज्याने भगवंताचं मनापासून चिंतन केलं तो जन्म मृत्यूच्या चकाट्यात कधीच सापडत नाही भगवंत त्याला तेने मुक्तीचारी दिल्याशिवाय राहत नाही असा याचा गर्भित अर्थ आहे अभंगाचा 2 चरणाचा भावार्थ संपला कारण काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे चरित्र ते उच्चारावे भगवंताचं चरित्र अगाध सुरुवात कुठून होते ज्या वेळेला वत्स रूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे अश्रू ही पृथ्वी मातेवरती अत्याचार खूप वाढलेला होता म्हणून ही माता धनी भगवंताकडे गेली भगवंताला विचारते काय विचारते कृष्णाला कन्हैया कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पहाण्या भारत फुला पहाण्या भारत फुला मातेवरच्या अत्याचाराचा भाग घेण्यासाठी माता धरणी गेली आणि विचारू लागली कन्हैया तू कधी येणार आहे त्यावेळेला धरणी माता सांगू लागली कन्हैया येणार आहे आणि भगवंत सांगू लागला मी आता येतोय स्वर्गात देवाने तातडीची बैठक घेतली मिटिंग घेतली सांगितलं मी येतोय याल तरी यारे लागे अवघे माझ्या कोण कोण येतं कोणी लेकी कोणी सुना कोणी लेकी झाल्या कोणी सुना झाल्या भगवंताने सगळी रूपरेषा आखली आणि मग भगवंताच्या जन्माची रूपरेषा सुरू झाली तिकडे कंसाचा अत्याचार वाढण्यावरती कंसाने आपल्या बहिणीचं लग्न देवक नावाच्या राजाची कन्या होती देवकी तिचं लग्न वसुदेवाशी पक्क केलं लग्नाची वरात निघाली आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगे सकळांशी आकाशवाणी झाल्यावरती खडग घेऊन माराया गेला हात तो धरीला वासुदेवे प्रमाण भरपूर आहे पण वेळेचं बंधन म्हणून आजच्या ठळक बातम्या पुढे चालतो थोडंसं महाराज हात धरला भगवंताच्या वडिलांचा आपला कंसाचा आणि वसुदेव सांगतायत मारू नको रे होणारा प्रत्येक मुलगा तुला आणून देऊ 6 मुलं मारले नीट आहे का 7वा मुलगा योग मायेने काढला महाराज योग माया म्हणजे काय तरुण मुली लक्षात ठेवा आपला भारतीय संस्कृतीचा भाग किती गोड आहे ज्या वेळेला आम्ही या संस्कृतीचा भाग बघतो ना आमच्या लक्षात येत नाही काय तुम्हाला माहिती का योग माया म्हणजे काय व्हॉट इज द मीन ऑफ द योग माया योग मायाचा अर्थ काय होतो ऐका योग माया मीन्स इन डे टू डेज लाईफ इट इज कॉल्ड ॲज द सरोगसी याला इंग्लिशमध्ये सरोगसी असं म्हणतात किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात एखाद्या स्त्रीच्या गर्भामध्ये ज्या वेळेला बाळाची वाढ होत नसेल त्यावेळेला दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात त्या बाळाची वाढ करतात आणि तो बाळ तयार झाल्यावरती तो बाळ काढतात आणि मग या स्त्रीच्या गर्भात टाकला जातो यालाच तुम्ही आज इंग्लिशमध्ये सरोगसी किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात हे टेक्नॉलॉजी आजच्या 5,500 वर्षापूर्वी सगळ्यात पहिले कोणी केले असेल तर माझ्या गोपाळ कृष्णाने केली आणि याचा पुरावा हा भागवतात दिलेला आहे म्हणून जगातला पहिला जर कोणी विद्वक्त असेल तर माझा भगवान गोपाळ कृष्ण होता याला नो चॅलेंज देऊन दाखवा
आय एम रेडी टू ॲक्सेप्ट द चॅलेंज. बोला कोणाकडे चॅलेंज असेल तर मी घ्यायला तयार आहे. महाराज आमचे वेद साधारण नाही आहे. आपल्या वेदांची भाषा आपली भारतीय संस्कृती. मला एखादी विचारतात की भारत आपला भारत काय, तुला काय सांगू भारत भारत काय म्हटले. साधारण नाही आहे, समजून घ्या. भारताच्या प्रत्येक वेदांमध्ये मोहम्मद खिलजीन ते वेडे नव्हते. त्यांनी तुमची पूर्णच्या पूर्ण लायब्ररी जाळून टाकली. का जाळून टाकली? नीट ऐका, ती लायब्ररी त्यांनी जाळली होती. नीट ऐका, 14व्या शतकात त्यांनी लायब्ररी जाळली कारण त्यांना माहिती होतं एवढं ज्ञान भारताकडे आहे. आजही ज्या वेळेला फॉरेनचे लोक, नीट ऐकून घ्या, खरे का खोटे बोलत चला, आजही जेव्हा फॉरेनच्या लोकांना काही संशोधन करायचं ना, ते बायबलचा अभ्यास करणार नाही, ते कुराणचा अभ्यास करणार नाही, पण ते आपल्या हिंदू ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ताकद जर कशामध्ये असेल तर फक्त आणि फक्त माझ्या हिंदू संस्कृतीच्या ग्रंथांमध्येच आहे. आणि याचं एकमेव उदाहरण कोणतं असेल तर हे उदाहरण आहे. कशा करता सांगतोय, काल्याचं कीर्तन म्हणून जास्त आवेश देऊ शकत नाहीये. महाराज पहिला मुलगा, दुसरा मुलगा, 7वा मुलगा योगमायेने काढला, त्याचं नाव बळीराम झालं. 8व्यांदा मुलगा झाला, पण त्याच्या अगोदर माता यशोदा म्हणते, माफ करा, माता देवकी म्हणते, कन्हैया तुला कुठे येऊ. भगवंताने रूपरेषा घेतली. नंदाच्या घराला माझी गोकुळाला माया उपजली तेथे. आई, मी जन्माला आल्याबरोबर कंसाचे पहारेकरी आडेला प्लॅनिंग कोणी एखादी झोपून जातील. पाळणा येईल, आपला माफ करा, टोपली येईल, मला त्याच्यात ठेवायचं आणि घेऊन जायचं. तसंच झालं महाराज. टोपलीमध्ये कृष्णाला ठेवलं. चले वसुदेवाज गोकुल धामा, मन में गात जाय हरे कृष्ण रामा. या महाराज यमुनेचं पाय टाकला, इतकं पाणी वाढू लागलं की दुथडी भरून वाहणारी यमुना नाका तोंडापर्यंत येऊ लागली. भगवंताने सगळ्यात पहिले बापाची परीक्षा पाहिली. त्या पूर चाले अचाट, तेने लाविले अंगुष्ट, उजव्या पायाचा अंगठा लावला आणि असं पाणी दूर झालं. उजवीकडचं उजवीकडे, डावीकडचं डावीकडे, मधून कृष्णाला वाट भेटली. म्हणून तेव्हापासून माता भगिनी उजवीकडून डावीकडून भांग पाडत होत्या आणि नवऱ्याच्या नावाने मध्ये कुकू लावत होत्या. आता ते बंद झालं. आता पुढे कपाशीचा वापसा, मध्ये ज्वारीचा उपसा, मागे बटाकीचा वा. पुढचे बाल तसेच मोठे सोडते, असे झटके देते. व माय कोणी पाहते व तू येतोय झटके देते. माय काय गरज पडली, तीच झटके देते. मग तीच म्हणते, आई ग मान दचकली, कशाला आगोपणा करला, तुझ्याकडे बांडा कुत्र बी पाहत नव्हतं. काही गरज नाही आहे. आणि ते कुंकू का भरतात त्याचं शास्त्र हे. बाबा एकाने का आडे कुंकू भरलं होतं, तिरकस भाऊ काढला, तिने आडे कुंकू भरलं. म्हटलं ताई इथे कुंकू का बरं भरलं? माझ्या नवऱ्याची बदली झाली म्हणे. शापास मस्त बदली झाली नवऱ्याची. नाही महाराज, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. काल्याचं कीर्तन अपुरं राहून जाईल. तुला तुम्ही मजा नाही, कुठून उचले आणलं होतं येणं पाहण्याचं. बोलण्यासारखं खूप हे वेळेचं बंधन. भगवंताला गोकुळात नेलं, माया उचलली. माया रडते, करे आकांत रडू लागली, पण तिने आकाशवाणी केली, तुझं लागे वादी, तुझं लागे वादी. पोहोचलाय. आणि असं सांगितल्याबरोबर तिकडे गोकुळात काय झालं, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की. कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. कृष्णानंदा
काही जय बोलले, काही काही जाय बोलले. महाराज स्वर कमी केले. बघा, भगवंताच्या जन्माचा आनंद तुम्हालाच नाही, पावसाला सुद्धा झालेला आहे. वाक्य लक्षात घ्या, लक्षात घ्या. गंमत म्हणून नाही सांगत महाराज. गुरुची कृपा असते की सगळ्या गोष्टी घडतात. पुढे सर, पुढे सरका, पुढे सरका महिला मंडळ पुढे सरका. सरका लाजू नका. जवळजवळ सरका ना. कोरोना गेलाय आता. चिपकून बसा तुम्ही. सरका ठीक आहे. लक्षात घ्या. भगवंताचा जन्म झाला, सगळीकडे आनंदाची लहर पसरली. आणि इतका आनंद झाला की इतका आनंद झाला की सगळ्यांनी भजन केलं. कोणतं? हाताची टाळी, मुखाने चिंतन करा. जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ताबूतचा जागा होता. मोहरमचा ताबूत दिशाने मी तसाच तो बी असाच रंगीबिरंगी राहतो. आणि म्हटलं बाया काया काया डोंगर राहतो. मी तसा केव्हा काय. लक्षात घ्या महाराज, भगवंताचा जन्म झाला, सगळीकडे आनंदाची लहर पसरली. काय खरंच. काय झालं बेटा? हवा लागत नाही. बोल नका. एक लक्ष द्या. टाळकरी मंडळी शांत झाल्या प्लीज. एक लक्ष द्या. भगवंताचा जन्म झाला. भगवंताच्या खोड्या मी थोडक्यात 2-3 खोड्या सांगतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. वेळ कमी आपल्याकडे. गुरुपूजन बाकी आपलं 10:15 होऊन गेले महाराज. फक्त इतकं सांगतो की देवाच्या खोड्या या आघातल्या. ज्या वेळेला भगवंताला त्याच्या आईने काय केलं, सुंदर तयारी केली आणि भगवंताला सांगितलं तू जा. भगवंत अंगणात खेळायला गेला तेव्हा राधाराणीच्या सुंदर अशा काही गोपिका गवळणी गाथा आहेत. कोणत्या? तुम जर थांब 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 काना थांब, जरा थांब, जरा थांब 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 काना थांब, जरा थांब, जरा थांब 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 काना थांब, आम्ही तुझ्या मागे मागे येत आहे का? याचं कारण होतं बैग माझ्या अंगणात श्याम खेळतो, बैग माझ्या अंगणात श्याम खेळतो.
महाराजाची आई त्याला बोलवते आहे. भगवंत मित्रांमध्ये गेला आणि मित्रांना सांगू लागला की आपल्याला काय करायचंय, संघटना तयार केली, चोऱ्या करतायत. नीट आहे का महाराज? खरं पाहायला गेलं तर भगवंताने जी चोरी केली ती फक्त दया दुधाची नाही, गोपिकेंचं घर पाहून केलेली आहे चोरी. अनेक खोड्या आहेत, सगळ्यांना खोडे माहिती, फक्त एकच खोडी सांगतो आणि सेवा पूर्णत्वाकडे घेतो. खोडी अशी भगवंताची, नीट आहे का, ज्या वेळेला फक्त बोलू नका, 5 मिनिटं बोलू नका. खोडी कशी भगवंताची, एकच लक्षात घ्या महाराज, प्रत्येक खोडीत काहीतरी शास्त्र आहे. नुसती खोडी करायची म्हणून नाही केलेली, प्रत्येक खोडीत काहीतरी शास्त्र केले भगवंत. शास्त्राशिवाय खोडी नाही. उदाहरण सांगतोय, उदाहरण बघा लक्षात घ्या. आम्ही दाढी आणि वेणीच्या गाठीची खोडी कायम सांगतात बोलतो की एक गोपिका झोपली होती खाली, तिचा नवरा झोपला होता काठीवर, तिच्या नवऱ्याची लांब लचक दाढी होती. लांब लचक काय होती, बोलत चला, काय होती, नेहमी पहिले ठेवत होता, बंद टाकली ठेवा. गमतीचा भाग सोडा महाराज. लांब लचक तिच्या नवऱ्याची दाढी होती, याने दाढी आणि वेणीची गाठ मारली. जाऊन सांगे नंद मामोजींशी गाठ मारली यानं दाढी अन वेणीची. दाढीची वेणीची गाठ मारली, भगवंत निघून गेला. आणि दाढीची वेणीची गाठ मारल्यावरती सकाळ झाली. पूर्वीचा काळ स्त्रीची दात लवकर उठायची. स्त्री लवकर उठली, तिला माहित नाही, तिने करागरे बसते वगैरे म्हटलं, तोंडावरती हात फिरवला आणि जशी उठली तिला माहीतच नाही तिचा नवरा खाटवर जपला होता. जशी ती उठली, नवरा खाटून खाली, ती पण गप्प खाल्या. ती म्हणे, का हो माझी वेणी का बरं ताणताय? तो म्हणे, तू येणी चुल्यात घाल, तू माझी दाढी ताणते म्हणे. पाहिजे सुटता सुटेना, तुटता तुटेना, जळता जळेना, केल्या काही लाख महाराज सांगताय. सगळे प्रयत्न केले, नाही सुटली. इतक्यात दिवस उडाळून गेला. मग तो म्हटला, अगं तू कृष्णाला काही बोलली होती का? म्हटले हो. मग आता चाल त्याच्याकडे. का असं जात आहे? हाव, आपण लग्नच्या गाठजोड्यात कमी फिरले म्हणे, चाल त्याच्याकडे. महाराज कसे आले? काही नाही केलं माझ्या देवाने, फक्त हा बोट लावला आणि जसा बोट लावला त्यांची गाठ सुटली. कोणती गाठ सुटली? गमतीचा भाग सोडा, या खोडीचं वर्णन काय, कोणती गाठ सुटली? बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी, ही खोडी. दुसरी खोडी होती भगवंताची, तोंडाला काळा लावलं. एका गोपिकेच्या तोंडाला काय केलं, साण्यातून खाली उतरला, गोपिकेच्या तोंडाला काळा लावला. काळ लावल्यावरती सकाळ झाली, ती गोपिकेच्या सुनबाईने उठवलं, आत्याबाई उठा ना. आणि जशी आत्याबाई उठली, पाहते तर काय, सुनबाई कदा पदर लावून, तोंडाला पदर लावून हसू लागली. कावला हसते ग आत्याबाई, तुम्ही कधीपासून दाढी मुठी ठ्यायला लागल्या म्हणे. हो बापरे, काय तोंडावर मार फेना, रगड पाणी मार फेना करून पाहिलं, काहीच निघालं नाही. काळा रंग तुम्ही किती बी रगडा, निघत नाही, उलट चमचम केल्याशिवाय राहत नाही. महाराज शेवटी तशा अवस्थेत तिने पदर खाली घेतला आणि भगवंताकडे जाऊ लागली. इतक्यात नाथ महाराज याच्यावरती सुद्धा सुंदर म्हण करताय. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन गे मी. डोईचा पदर खाली आला महाराज, तिची फजगत झाली. पण जशी कृष्णाला शरण गेली, माझ्या कृष्णाने उपरणं घेतलं आणि तिच्या तोंडाला पुसलं. इतकी गोरी पान झाली की तिचा सगळा कलंक पुसला गेला. या खोडीचा अर्थ काय, नीट आहे का? खोडीचा अर्थ असा आहे, तुम्ही कोणत्याही भावाने अनन्य चिंतयंतो माते जनपरी उपासते, हे जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेमम मी चालवतो, असा याचा अर्थ आहे. आणि शेवटची खोडी सांगतो, सेवा संपवतो. ज्या वेळेला कृष्णाच्या खोड्या वाढलेल्या होत्या, कशा वाढल्या? बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकाली लोणी, बाई माझ्या पुढे भगवंत तिच्या घरी गेला, चोरी केली. तिला राग आला, रागारागाने नंदराजाकडे येऊन सांगते, नंदराजा या कृष्णाच्या पायी, या देवाच्या पायी आता बाई गोकुळात राहायचं नाही. मी चालली म्हणे गाव सोडून. का बरं? तुमच्या कृष्णाने आमचं असं असं केलेलं आहे. आणि तिने एका बैलगाडीमध्ये सामान भरला आणि दुसऱ्या बैलगाडीमध्ये नवरांती बसलेली आणि जात आहे. नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण जेव्हा खेळून आला त्यावेळेस भगवंत म्हणतायत, काय झालं बाबा, तुमचा चेहरा बरोबर उतरलाय? नंदराजा म्हणतो, अरे तुझ्या पायरे लोक गाव सोडून चालले. म्हणजे कोण? ते सुमन मावशी बघ गाव सोडून चालली. म्हणजे कुठे गेली राहायला? म्हणे आता जुनं जळगाव सोडून ती आता दशेराबाद चालली. म्हणजे कडलोक गेली अशी, म्हणे कालंका मातेच्या मंदिरापर्यंत गेली अशी. पप्पा चिंता करू नका, अर्ध्या घंट्यात तिला घरी आणतो. अरे कसं? तुम्ही फक्त पहा. माया रचली महाराज. इतकी पाण्याची तहान लागली तिला, इतक्यात ती नवऱ्याला म्हणते, अहो पाणी आणा ना माझ्यासाठी. नवरा कळशी घेऊन शेतामध्ये पाणी आणायला गेला. इतक्यात भगवंताने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं, पाणी घेऊन आला. गेलं म्हणे पाणी. तिने पाणी पिलं, तिने ओळखलंच नाही की कृष्ण आहे का.
पाणी वगैरे पिलं. भगवंताने बैलगाडी सोडली, जाऊ लागला. आता भगवंताने पाहिलं तिचा खरा नवरा येईल तेव्हा भगवंत काय म्हणतो माहिती का, पाय ग त्या कृष्णाला रूप घेता येतात, तो माझं रूप घेऊन येईन, काय करशील म्हणे, मेल्याला येऊ तर द्या, काडी काढीन लंबा घालतो म्हणे. हो बा, पण खरा आला बरं तिकून, खरा आला तिकून, आणि तो म्हणतोय अय अय म्हणे, पाय आला तो, ती बैलगाड्याच्या खाली होतो, तिला गप्पा गप नवऱ्याला मारा. नवऱ्याला मारायची पद्धत तेव्हापासून सुरू झाली, बरोबर लक्षात घ्या. मारला तिने. ती म्हणतोय अगं तू चगली का, मी खरा आहे. हा म्हणतो मी खरा आहे, तो म्हणतो दोन्हींनी ओळखून सांगितल्या खऱ्या होत्या. ती म्हणजे बापरे, नशलबाजवाले काय म्हणते, मग 2-2 नवरे नाही रे म्हणे. बाबा राजाकडे चला, नंद राजाकडे आले. नंद राजा माझ्या 2-2 नवरे म्हणे. अरे बापरे, कसं काय झाले बघा म्हणे, याच्यातला एक कृष्ण आहे आणि याच्यातला एक माझा नवरा आहे, मग खरा कोणता आहे मला ओळखता येत नाही. नंदराजाने बारीक पाहिलं, त्यालाही ओळखू येत नाही. नंदराजा म्हणजे गावातली मोठी विहीर आहे, जो विहिरीच्या या टोकावून त्या टोकावर उडी मारेल तो तुझा नवरा. जो खरा होता तो म्हातारा होता, तो म्हणे आपली बायको गेली म्हणे, डोक्याला आणि भगवान कृष्ण म्हणे आपली लॉटरी लागली, पळत पळत आला, ह्या टोकावून काय त्या टोकावर उडी मारली, मी जिंकला मी जिंकला. आता जो खरा होता तो खाली बसला होता. नंदराजा आला, त्या बायकोचा हात धरला आणि जो खाली बसता त्याच्या हातात दिला, ही तुझी बायको म्हणे. पण कृष्ण म्हणे उडी तर मी मारली, अशा उड्या फक्त माझ्या पोऱ्याच मारू शकतो, दुसरा कोणी मारू शकतो. तू मी ओळखलं. त्यावेळेला तिला म्हटले बाई मी याला धरून ठेवतो, तू जाय. ती म्हणे भाऊ नुसती कालंका नो भली तर 2 नवरे झाले, हौकानशीला भाजले 5 का तो का मी गाव सोडून जाणं कॅन्सल. अशा अनेक विविध भगवंताच्या खोड्या होत्या. पण शब्द आहे, खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंत म्हटले गाई घ्या चला, तुम्ही गाई घेऊन सारे. नीट आहे का, गोपाळ रानात या. रानात आले आणि काय केलं, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदान माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानदान माऊली सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. तो काला जो आज पंढरपूरला झालेला आहे, तो काला जो वैकुंठाच्या लोकांना दुर्लभ आहे, तोच काला आपल्या पवित्र अशा जुन्या गावातील श्रीकृष्ण नगरामध्ये होतोय. आणि या समस्त शिष्य मंडळींच्या माध्यमातून हा काला होतोय. आणि त्या काल्याची सेवा देवाच्या चरणी अर्पण करतो आणि माझी सेवा इथेच परिपूर्ण करतो. पुढचं नियोजन सांगतो, बाबाजी बोलतील काय असेल ते बघा आणि मग पुढच्या नियोजनाला सुरुवात करा. या म्हणून उठा या ना म्हणून मारा या. कंठी धरिला कृष्णामणी अवघा जनी प्रकाश. मने भूमंडळी आम्ही बडी वीर विठ्ठल जय हरी जय हरी मंडळी. आज आपण या ठिकाणी पोहोचलो. आजची जी महत्वाचा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूंच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे.
प्रत्येक गुरूंनी आपल्या शिष्यांवरती केलेले उपकार म्हणून ती उपकाराची फेड म्हणून आपण आज गुरुपूजन करत असतो. तसं तर गुरूंची जे आपल्यावरती उपकार आहे, आपल्या शरीराचे जरी चामडं काढून चप्पल बनवली आणि ते सुद्धा जर गुरुवर्यांना जर घातली महाराज, तरी सुद्धा ते गुरूंचे उपकार आपण विसरू शकत नाही. कृपया बोलू नका कोणी. हॅलो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ताई खाली बसा, ताई खाली बसा. ते भाऊ खाली बस. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या हृदयामध्ये विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप त्यांना वंदन करून आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. आज विशेषतः गुरुपौर्णिमा, या गुरुपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळेजण जमला आहात. त्या निमित्ताने परमपूज्य आदरणीय गुरुवर्य मनोजजी महाराज पिंपराडेकर यांची सुश्राव्य अशी काल्याची कीर्तनाची सेवा आपण सगळ्या जणांनी श्रवण केलेली आहे. या ठिकाणी महाराजांचा गुरुपूजन सोहळा समस्त वारकरी शिक्षण संस्था व गोरक्षण विद्यार्थी शेडगाव श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था या समस्त विद्यार्थी परिवाराच्या वतीने परमपूज्य आदरणीय महाराजांचा गुरुपूजन सोहळा दरवर्षी या ठिकाणी साजरा होत असतो. आपल्या जीवनामध्ये महाराजांनी विद्यार्थ्यांना जे विद्यादान दिलेलं आहे त्या माध्यमातून हा गुरुपूजन सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. म्हणून मी महाराजांना विनंती करेल की महाराजांनी इथं येऊन बसावं. तो गुरुपूजनाचा जो आपला कार्यक्रम आहे तो आता आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. महाराजांना विनंती करतो की महाराजांनी कृपा करून इथे यावं आणि खुर्चीवर महाराजांनी बसावं अशी महाराजांना मी विनंती करतो. या आणि या गुरुपूजनाच्या निमित्ताने परमपूज्य आदरणीय गुरुवर्य मनोजजी बाबांना मी विनंती करेल की महाराजांचा हा जो पूजन सोहळा साजरा होतोय, महाराजांनी मंत्रपुष्पांजली या ठिकाणी मात्र म्हणायची आहे आणि महाराजांचा सोहळा या ठिकाणी मात्र साजरा करायचा आहे. हॅलो द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवीः शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगुं शान्ति सामा शान्तिरेधीयतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरुहुषन्नः गुरुप्रजाभ्यो भयं नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. पाद्यपूजनत्वायं माः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनयः चर्मणवती वेदिका क्षिप्रावित्रवती महासुरनदी ख्याता च यः गण्डकिः पूर्णं पूर्णजलय समुद्रसहिता कुर्वन्तु मङ्गलं यत्त्वायां महद्योः त्वामिः पाद्यपूजनत्वायां महतत्त्वामिः पाद्यत्वायां जलत्वाता स भूमि विश्वतो